मुलांनो. आज आपण आपल्या शिष्यवृत्तीचा 5वा घटक मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे हा घटक शिकणार आहे. ठीक आहे. हा घटक शिकत असताना आपल्याला काही 5 अटी माहित करून घेणं गरजेचं आहे. त्यातली पहिली अट कोणती आहे बघा. जर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची असेल तर आपल्याला उतरता क्रम लावावा लागतो. जर आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची असेल तर आपल्याला चढता क्रम लावावा लागतो. आणि दिलेल्या अंकामध्ये जर 0 असलं तर लहानात लहान संख्या तयार करत असताना 0 हा अंक आपल्याला काय करायचा आहे, दुसऱ्या स्थानावर घ्यायचा. त्यानंतर कमी अंकापासून जर जास्त अंकी मोठी संख्या बनवायला सांगितली असेल तर मोठा अंक अधिक वेळा घ्यायचा. त्यानंतर लहानात लहान संख्या बनवायला सांगितली असेल तर लहान अंक अधिक वेळा घ्यायचा. आता आपण हे उदाहरणांच्या सहाय्याने पाहूया. बघा मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा मी काही अंक घेतोय 2 3 5 9 आणि 8. आता या अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मोठ्यात मोठी संख्या तयार करताना आपला नियम काय आहे, कोणता क्रम लावायचा आहे, उतरता क्रम. मग मला सांगा उतरता क्रम लावत असताना पहिल्यांदा काय कोणता अंक येणार, 9. त्यानंतर 8. त्यानंतर 5. त्यानंतर 3. त्यानंतर 2. ही झाली मोठ्यात मोठी संख्या. आता आपल्याला अजून लहानात लहान संख्या तयार करायची. लहानात लहान संख्या तयार करत असताना आपल्याला काय करावं लागेल, चढता क्रम लावायचा. मग आता लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी मी काय अंक देतो तुम्हाला, अजून वेगळे अंक किंवा हेच अंक लिहूया आपण. बघा 2 सूत्रक्रम 3 सूत्रक्रम 5 सूत्रक्रम 9 सूत्रक्रम 8. आता आपल्याला हे अंक दिले, ह्यापासून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची. मग आपला अट काय आपली, लहानात लहान संख्या तयार करताना काय करायचं आपल्याला, चढता क्रम. मग पहिल्यांदा काय घ्यावं लागेल, 2. त्यानंतर 3. त्यानंतर 5. त्यानंतर 8. त्यानंतर 9. बर. आता देवाची मला ही मोठ्यात मोठी संख्या तयार केली ती वाचून दाखवा आपल्याला. 98,532. हा, मग आपण सूत्रक्रम कुठे द्यायला पाहिजे, 3 अंक झाले की 1 सूत्रक्रम. व्हेरी गुड. आदर्श सर आपल्याला यात आता ही लहान लहान संख्येची तयारी केली ती वाचून दाखवा आपल्याला. 23,589. हा, सूत्रक्रम कुठे द्यायला पाहिजे, 3 अंक सोडून. बरोबर. व्हेरी गुड. सिट डाऊन. आता आपल्याला बघा दिलेल्या अंकामध्ये जर 0 असला तर लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी 0 हा दुसऱ्या स्थानावर घ्यायचा. ही आपली तिसरी अट आहे. मग आपण बघूया अंक घेऊन बघूया. बघा 6 8 7 0 आणि 5. आता यापासून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची. मग लहानात लहान संख्या तयार करायचा नियम काय आपल्याला, सर्वात पहिल्यांदा आपण चढता क्रम लावत असतो. पण इथे 0 आलाय. मग 0 आला, 0 पहिल्यांदा चढता क्रम लावत असताना आपल्याला लहान लहान संख्या घ्यायची. मग 0 आपण पहिल्यांदा घेऊ शकत नाही. मग त्याच्यापेक्षा थोडस मोठी संख्या कुठली आहे, 5. आणि ही 0 काय करतो आपण 2 नंबर दुसऱ्या स्थानावर घेतो. त्याच्यानंतर 6. त्यानंतर 7. त्यानंतर 8. श्रेयस इकडे आहे. श्रेयसची संख्या वाचून दाखवा आपल्याला. 50,678. व्हेरी गुड. सूत्रक्रम द्या. 3 संख्या झाली की 1 सूत्रक्रम जातात. व्हेरी गुड. छान. आता चौथी जी अट आहे ती कमी अंकांपासून जास्त मोठ्यात मोठी संख्या तयार करणं आणि कमी अंकांपासून जास्त अंकी लहान संख्या तयार करणं हे कसं आहे ते पाहूया आपण. आता बघा आपल्याला समजा बघा 5 3 4 7 9 5 अंक दिले आणि आपल्याला काय सांगितले, 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. काय करावं लागेल, बर मोठ्यात मोठी संख्या करताना आपण काय करतोय, उतरता क्रम लावतोय. उतरता क्रम. मग मोठ्यात मोठी संख्या तयार करत असताना हा 9 पहिल्यांदा येणार, त्यानंतर 7, त्यानंतर 5, त्यानंतर 4, त्यानंतर 3. ही झाली
आपली 5 अंकी संख्या, म्हणजे आपल्याला काय करायचंय 6 अंकी. मग तो सगळ्यात मोठा अंक आहे तो आणखी वेळ लिहूया. म्हणजे काय झाली आपली 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. आता ह्याच अंकापासून आपल्याला जर लहानात लहान संख्या, तर ह्याचं वाचन काय आहे, एक दशक शतक हजार दशक लक्ष. म्हणजेच काय झालं ध्रुवा, या इकडे जरा स्वरूपविराम द्या. 3 अंक झालं स्वल्पविराम आणि 2 अंक झालं स्वल्पविराम. 9,97,543. व्हेरी गुड. आता याच अंकापासून आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची. लहानात लहान संख्या तयार करताना आपण काय करतो, चढता क्रम. पण चढता क्रम लिहित असताना ह्याच्यात पहिल्यांदा काय बघा 3, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर 7 आणि 9. पण आपल्याला काय करायचे 6 अंकी बनवायचे. मग जो लहान अंक आहे तो काय करायचा, आणखी एकदा लिहायचा. आता ही संख्या समीक्षा वाचून दाखवायचं. समीक्षा स्वरूपविराम देऊन टाक सर्वप्रथम. 3,34,579. व्हेरी गुड. ही झाली आपली, म्हणजे कमी अंक दिल्यानंतर सुद्धा आपण मोठ्या मोठी संख्या तयार करू शकतो. बरोबर आहे. आता ह्याचबरोबर आणखी एक 5वा जो नियम आहे तो आपल्याला नेहमी आपण माहिती आहे, आपल्याला नेहमी वापरतो. जर आपल्याला माहिती आहे की 1 अंकी सर्वात मोठी संख्या कुठली 9, आणि 1 अंकी सर्वात लहान 1, 2 अंकी सर्वात मोठी 99, 2 वेळा 9 घेतो. बरोबर आहे की. आणि 2 अंकी लहानात लहान संख्या 1 घेऊन त्याच्यावरती 0 म्हणजे 10. 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999, 3 अंकी सर्वात लहान 4 अंकी सर्वात मोठी 4 अंकी सर्वात लहान 5 अंकी सर्वात मोठी संख्या 99,999. बरोबर आहे. 5 अंकी सर्वात लहान संख्या 10. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आता 6 अंकी सर्वात मोठी संख्या 9,99,999. तसं 6 अंकी सर्वात लहान संख्या 1,00,000. 1,00,000. व्हेरी गुड, छान. आता आपण काय करणार आहे, तुमचा अधिक ह्या उदाहरणांचा अधिक सराव घेऊया. ओके, व्हेरी गुड. आता बाळांनो आपण मोठ्या सगळं बोलायचं काय. आता आपण काय करणार आहे, ह्या उदाहरणांचा सराव करूया. इथे मी तुम्हाला अंक दिलेले आहेत, 3 कॉलम केलेत. पहिल्या कॉलम मध्ये अंक आहेत, दुसऱ्या कॉलम मध्ये मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे, आणि तिसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायची आहे. आपल्याला पहिल्यांदा समीक्षा दिली, या पहिल्या अंकापासून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करून दाखवते. सुरू कर बाळा. या अंकांपासून आता आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे, म्हणजे उतरता क्रम करायचा आहे. पहिल्यांदा मोठ्यात मोठी संख्या 8 अंक अंक सॉल्व करून आता देऊ नको, नंतर मला संख्या तयार करायची. 6 4 3 2. आता 3 अंक झाला संपवला. मग आता लहानात लहान संख्या वाचून दाखव किती झाली. 86,432. व्हेरी गुड. आता लहानात लहान संख्या तयार करायची, म्हणजे चढता क्रम. पहिल्यांदा लहान अंक घ्यायचा 2 3 4 6 8. आता 3 अंक झाला संपवला. 23,468. व्हेरी गुड. चला नेक्स्ट कोण आहे, श्रेयस. चला श्रेयसला पुढील अंकांपासून मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्या तयार करून दाखवा आम्हाला. आपण या अंकापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी आतून उतरता क्रम लावून घेऊया. उतरता क्रम लावताना सगळ्यात मोठी संख्या पहिल्यांदा द्यायची. अंक आहे की नाही. 9 7 5 3 2. आता मी या संख्यामध्ये स्वल्पविराम देतो. व्हेरी गुड. 3 संख्या झाल्यामुळे एक स्वल्पविराम 3 द्यायचा. अंक झाले की नाही. आता मी या संख्येचे वाचन करतो. 97,532. व्हेरी गुड. आता लहानात लहान संख्या तयार करायची आहे, म्हणून त्या संख्येचा चढता क्रम लावून घ्यायचा आहे. ओके, लावा.
6 अंकी संख्या देवांश. आता आपल्याला दिले 4 अंक, त्याच्यापासून बनवायचे 6 अंकी मोठे मोठे आणि 6 अंकी लहान लहान. चालू करा. मोठी मोठी 6 अंकी संख्या तयार करण्यासाठी 4 अंकापासून 6 अंकी तयार करण्यासाठी आपण उत्तराचा क्रम करूया. इथून लिहायला चालू करा. हा 9 चालू करून नका देऊ वापस. 9 8 नंतर मग 4 आणि 3 6 अंकी तयार करायचे. आपले तर हे 4 अंक आहेत, त्यामुळे 6 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करण्यासाठी मोठा अंक आपण 2 वेळा लिहूया. 3 अंक झाले की स्वल्पविराम, 2 अंक झाले की स्वल्पविराम. ह्या संख्येचे वाचन 9,99,843. व्हेरी गुड. लहानात लहान संख्या तयार करण्यासाठी उत्तराचा चढता क्रम करायचा. चढता क्रम मध्ये पहिल्यांदा येणार 3 3 4 4 8 आणि 9. 6 अंकी तयार संख्या करायची आहे, त्यामुळे आपल्याला करत असताना पहिल्यांदा बोल करायचं. लहानात लहान संख्या तयार करायची आहे, यामुळे 4 अंक आहेत. 6 अंकी संख्या करायची आहे, त्यामुळे 3 हा अंक 2 वेळा लिहायचा. ह्या 3 अंक झाले की स्वल्पविराम आणि 2 अंक झाले की स्वल्पविराम. या संख्येचे वाचन आहे 3,33,419. व्हेरी गुड. चल नेक्स्ट चॉक. तर दुर्बंधी दिली आपल्याला 6 अंक दिलेत आणि 6 अंकी मोठे मोठे आणि लहान लहान तयार करायचे. ओके चालू करा. आपल्याला या संख्येपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे, म्हणून आपण आधी मोठी संख्या लिहिली. मोठ्या अंकापासून सुरुवात. व्हेरी गुड. म्हणजे उतरता क्रम. 7 त्याच्यानंतर 5 त्याच्यानंतर 4 परत 3 परत 2 आणि मग 1. आता आपण 3 अंक झाले की स्वल्पविराम आणि 2 अंक झाले की स्वल्पविराम. आता मी या संख्येचे वाचन करत आहे 7,54,319. व्हेरी आता गुड. आपण लहान संख्या तयार करूया. बारकाईने आहे 1 परत 2 लक्ष द्या. 4 5 आणि 7. आता आपण 3 अंक झाले की स्वल्पविराम आणि 2 अंक झाले की स्वल्पविराम. आता मी ह्या संख्येचे वाचन करत आहे 1,23,457. व्हेरी गुड दुर्वा दिदी. आता बघा आदर्श. ह्या अंकांपासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे, मग आपण उत्तराचा क्रम लिहूया. तर शून्याची अट आहे की नाही आपल्याला. सर्वात मोठा अंक आहे 9, मग 7 नंतर 3 नंतर 1 नंतर 0. 3 अंक झाल्यानंतर स्वल्पविराम. मग लहान वाचून दाखवा संख्या मला. 97,310. व्हेरी गुड. लहान लहान संख्या तयार करण्यासाठी सर्वात लहान अंक आहे 0, पण आपण 0 1 नंबरला लिहू शकत नाही, मग 0 हा 2 नंबरला लिहायचा. त्याच्या मोठी संख्या आहे 1, आपण 1 मग 0 लिहायचं. मग 3 नंतर 7 3 अंक झाल्याने स्वल्पविराम. आता ही संख्या वाचतो 10,379. व्हेरी गुड आदर्श. चला रुद्र. तर रुद्रला एकदम सोपं आहे की नाही. मोठ्यात मोठी 4 अंकी म्हणजेच काय करायचं 4 वेळा 9 आहे की नाही. लिहा. वाचून दाखवा संख्या. स्वल्पविराम द्या पहिल्यांदा. 3 अंकानंतर स्वल्पविराम देतो की नाही आपण. स्वल्पविराम द्या. 1 2 3. वेळ स्वल्पविराम. वाचा संख्या
9999. व्हेरी गुड, छान. आता लहानात लहान 4 अंकी तयार करायचे. करा. लहानात लहान 4 अंकी करत असताना पहिल्यांदा 1 लिहितो आपण आणि त्याच्यावरती 3 शून्य आहे की नाही. कोणती झाली संख्या? व्हेरी गुड, छान, ऑल बेस्ट.